नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडविणार आहोत। या प्रॅक्टिस सेटसाठी जी बेसिक माहिती आवश्यक आहे त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजण्यास सोपा जाईल। सोडूया। पहिला प्रश्न, येथे आपल्याला या 3 सेटच्या एलिमेंटची संख्या दिलेली आहे, त्यावरून आपल्याला या बी सेटच्या एलिमेंटची संख्या किती आहे हे काढायचे आहे। पहा, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वी नो एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, आणि यामधून मायनस करतो आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी। पहा, ही व्हॅल्यू दिलेली आपल्याला 29, एन ऑफ ए 15 आहे, एन ऑफ बी काढायची आहे आपल्याला, मायनस ए इंटरसेक्शन बी ही व्हॅल्यू 7 आहे। 29 इक्वल टू 15मधून 7 गेले तर 8 राहतील, प्लस एन ऑफ बी। आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे, एन ऑफ बीची व्हॅल्यू काढायची आहे, इक्वल टू 29मधून 8 मायनस होतील, देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 29मधून 8 गेले 21। नेक्स्ट मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वेन डायग्रामने सोडवता येईल किंवा थेअरी लिहून सुद्धा सोडवता येईल। आपण दोन्ही प्रकारे सोडू। पहा, इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स। एका हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट्स आहेत, आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी। 80 स्टुडंट्स चहा पितात, 60 स्टुडंट्स कॉफी पितात, आणि 20 स्टुडंट्स चहा आणि कॉफी हे दोन्ही पण पेय पितात। फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी। तर चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे। आपण सेट कन्सिडर करू। सपोज द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग टी, त्या सेटला ए ने इंडिकेट करू। ए मध्ये किती एलिमेंट आहेत म्हणजे किती स्टुडंट्स आहेत। ए सेट कशाचा आहे, चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा। चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत, 80 आहेत, म्हणून एन ऑफ ए सेटमध्ये एलिमेंट किती असतील, 80। अँड दुसरा सेट घेऊ आपण, सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग कॉफी। ड्रिंकिंग कॉफी बी ने इंडिकेट करू। एन ऑफ बी इक्वल टू, कॉफी पिणारे 60 विद्यार्थी आहेत, एकूण 125 आहेत, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू 125। हे एकूण विद्यार्थी आहेत म्हणजे युनिव्हर्सल सेट होईल तो, त्यामुळे एन ऑफ यू इक्वल टू 125। स्टुडंट्स चहा आणि कॉफी हे दोन्ही पण पेय पिणारे विद्यार्थी, पहा टी प्लस कॉफी, म्हणजे काय होणार आहे, दोघांचंही इंटरसेक्शन घ्यावं लागेल आपल्याला। एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, ते 20 विद्यार्थी आहेत, म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 20 विद्यार्थी आहेत। नाऊ एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, मायनस करतो आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी। पहा, एची व्हॅल्यू 80 आहे, एन ऑफ ए 80 आहेत, एन ऑफ बी 60 आहेत,
आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 20 आहेत. हे 140 होतील, त्यामधून 20 मायनस केले तर 120 होतील. देअरफॉर एन ऑफ ए युनियन बी, पहा हे 120 आलेले आहेत, म्हणजे ए आणि बी या दोन सेटचा युनियन सेट, त्यातील एलिमेंट किती आलेत 120. म्हणजेच काय, हॉस्टेलमधील एकूण 125 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थी एकतर चहा किंवा कॉफी किंवा दोन्हीही पेय पिणारे हे विद्यार्थी असतील. आता एकही पेय न पिणारे विद्यार्थी आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये 125 विद्यार्थी आहेत आणि हे 120 आलेले आहेत. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 120. पहा या सेटमध्ये किती एलिमेंट आलेले आहेत 120, म्हणजे 120 विद्यार्थी आहेत, 120 विद्यार्थी आहेत. म्हणजेच काय, हॉस्टेलमधील एकूण 125 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थी एकतर चहा पितात, कॉफी पितात किंवा चहा आणि कॉफी हे दोन्ही पण पेय पितात. आपल्याला काय काढायचं आहे, चहा कॉफी न पिणारे विद्यार्थी, चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 125 मधून जर हे 120 मायनस केले ते विद्यार्थी असतील कोणतेच पेय न पिणारे विद्यार्थी. Therefore, the number of students who do not drink tea or coffee, म्हणजे युनिव्हर्सल सेटमधील एलिमेंट आपल्याला मायनस करावं लागतील ए युनियन सेटमधील विद्यार्थी. पहा हे 125 आहेत आणि ही व्हॅल्यू आलेली आहे 125, म्हणजे 5 स्टुडंट्स चहा किंवा कॉफी हे दोन्ही पेय न पिणारे विद्यार्थी असतील. हीच माहिती जर आपल्याला वेन डायग्राम दाखवायची तर किती लवकर उत्तर येते पहा आपलं. पहा युनिव्हर्सल सेट घेऊ, हा यामध्ये एकूण किती आहेत 125 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. 125 एक ए सेट घेऊ आपण, दुसरा बी घेऊ. एमध्ये एकूण 80 विद्यार्थी आहेत, हे चहा पिणारे, आणि हे बीमध्ये कॉफी पिणारे हे एकूण 60 विद्यार्थी आहेत आणि दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी 20 आहेत. हे 80 मायनस 20 तर येथे काय 60 होतील हे, बरोबर आहे. आणि 60 मायनस 20 60 मायनस 20 म्हणजे काय होईल 40 होतील. पहा हे 60 हे 20 80 झाले आणि हे 40 म्हणजे 120 झाले. युनिव्हर्सल सेट आपला 125चा आहे, म्हणजे 5 बाहेर येणार आहेत या सेटच्या बाहेर, म्हणून 5 स्टुडंट्स चहा किंवा कॉफी हे दोन्ही पेय न पिणारे विद्यार्थी असतील. नेक्स्ट पहा मित्रांनो, वेन डायग्राम काढली तर आपल्या लवकर लक्षात येईल. पहा ही एक वेन डायग्राम काढलेली. पहा इंग्लिशमध्ये 50 विद्यार्थी पास झालेले आहेत, मॅथमध्ये 60 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि 40 विद्यार्थी या दोन्ही विषयामध्ये पास झालेले आहेत. तर पहा येथे 40 आहेत, मॅथमध्ये कॉमन आहेत आणि इंग्लिशमध्ये पण कॉमन आहेत हे 40 विद्यार्थी. म्हणजे हे -40 केले आपण तर हे 10 येतील आणि येथे मायनस आपण 40 केले तर येथे 20 येतील. ही जर ॲडिशन घेतली आपण 10 40 आणि 20 तर ही 70 येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल 70 येणार आहे. थेरीने सोडवू आपण. सपोज the set of students passed in English त्यासाठी आपण ई कन्सिडर करू. इंग्लिशसाठी ई
एन ऑफ ई 50, इंग्लिशमध्ये 50 पास झालेले आहेत. दी सेट ऑफ स्टुडंट्स पास्ड इन मॅथ्स यम कन्सिडर करू, म्हणजे एन ऑफ यम ही संख्या आहे आपली 60. स्टुडंट्स इंग्लिश आणि मॅथ, इंग्लिश प्लस मॅथ म्हणजे काय होईल, त्यांचं इंटरसेक्शन होईल, इंटरसेक्शन एन ऑफ ई इंटरसेक्शन यम. हे विद्यार्थी आहे 40, बरोबर आहे, ही संख्या 40 आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. नाऊ एन ऑफ ई युनियन यम, तर एन ऑफ ई प्लस एन ऑफ यम मायनस करतो आपण एन ऑफ ई इंटरसेक्शन यम. ही संख्या 50 आहे, ही संख्या 60 आहे, मायनस करायचे हे 40 आपल्याला त्याच्यातून. तर काय होणार आहे, 50, 60, 110, त्यामधून 40 मायनस झाले तर 70. म्हणजे 70 विद्यार्थी कमीत कमी किमान कोणत्या तरी एका विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. देअरफॉर 70 स्टुडंट्स passed in math or in English. नेक्स्ट, चौथा प्रश्न मित्रांनो, फक्त थेअरी मोठी आहे, आन्सर काढायची प्रोसेस तीच आहे. एक सर्वे केलेला आहे, हॉबीचा सर्वे केलेला आहे, 220 विद्यार्थ्यांचा सर्वे केलेला आहे. हे 220 विद्यार्थी 9वीच्या वर्गातील आहे. त्या सर्वेमध्ये 130 विद्यार्थी हे रॉक क्लाइम्बिंग हॉबीचे आहेत. रॉक क्लाइम्बिंग 180 विद्यार्थी त्यांची हॉबी स्काय वॉचिंग आहे. 110 विद्यार्थ्यांची हॉबी हे दोन्ही पण आहेत, रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग. तर या दोन्हीपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी किती आहेत आणि स्काय वॉचिंग किती जणांची हॉबी आहे हे फाइंड आउट करायचं आहे, आणि रॉक क्लाइम्बिंग ही पण हॉबी किती जणांची आहे हे फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. सपोज सेट कन्सिडर करू आपण, सेट ऑफ स्टुडंट्स रॉक क्लाइम्बिंग. ए देअरफॉर एन ऑफ ए ही संख्या आहे 130. सेट ऑफ स्टुडंट्स स्काय वॉचिंग. बी ही संख्या आहे पहा, एन ऑफ बी इक्वल टू 180. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 220 आहेत, म्हणजे तो युनिव्हर्सल सेट असेल. एन ऑफ यू त्यातील एलिमेंट 220. आता स्टुडंट्स सेम प्रोसेस आहे पहा मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे. रॉक क्लाइम्बिंग, रॉक प्लस स्काय करतो मी, तर यांचं आपल्याला इंटरसेक्शन घ्यावं लागेल ए आणि बीचं. ए इंटरसेक्शन बी. हे विद्यार्थी दिलेले आहेत आपल्याला 110. वी नो एन ऑफ
ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी, यातून मायनस करतो आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए 130 आहेत, एन ऑफ बी 180 आहेत. मायनस करायचे. ही ॲडिशन आणि ही सबट्रॅक्शन, आन्सर येईल 200. देअरफॉर एन ऑफ ए युनियन बी. ही व्हॅल्यू आलेली आहे 200 विद्यार्थी. म्हणजे काय, ह्या 200 विद्यार्थ्यांना एकतर रॉक क्लाइम्बिंगची हॉबी असेल किंवा स्काय वॉचिंगची असेल किंवा ह्या दोन्ही पण हॉबी असतील. म्हणजे ही संख्या कशाची आहे, 220 विद्यार्थ्यापैकी रॉक क्लाइम्बिंग किंवा स्काय वॉचिंग किंवा दोन्ही पण हॉबी असणारे विद्यार्थी हे किती आहेत, 200. आता रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग या हॉबी नसणारे विद्यार्थी किती होतील मग. दी नंबर ऑफ स्टुडंट्स not interested in both hobbies. म्हणजे एन ऑफ यू मधून आपल्याला मायनस करावे लागेल एन ऑफ ए युनियन बी. एन ऑफ यू 220 आहेत, हे 200 आहेत, म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत की या दोन्ही हॉबीमध्ये त्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट नाही आहे. दी नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स रॉक क्लाइम्बिंग मग येथे आपल्याला काय करावं लागेल, एन ऑफ ए मधून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करावं लागेल. एन ऑफ ए किती आहेत, एन ऑफ ए 130 आहेत, त्यामधून 110 म्हणजे हे 20 येतील. नाऊ दी नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक्स स्काय वॉचिंग ते विद्यार्थी किती असतील, एन ऑफ बी मधून आपल्याला एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करावं लागते. एन ऑफ बीची संख्या आपली 180 आहे, त्यामधून मायनस करावं लागतील आपल्याला 110, म्हणजे किती येतील, 70. नेक्स्ट येथे एक वेन डायग्राम दिलेली आहे आपल्याला. या वेन डायग्रामवरून या सेटचे एलिमेंट आपल्याला लिहायचे आहेत. ए सेट, हा सेट ए आहे पूर्ण सर्कल, म्हणजे त्यामधील एलिमेंट कसे लिहिणार आपण, एक्स वाय झेड आहे, एक्स वाय झेड, आणि त्या एलिमेंटमध्ये हे पण आहेत कारण या सर्कलमध्ये एम आणि एन पण आहेत, एम एन. हे झाले ए सेटचे एलिमेंट. आता बी सेटचे एलिमेंट, हा बी सेट एवढा सर्कल आहे, त्यामध्ये येणारे एलिमेंट पी क्यू आर एम आणि एन. ए युनियन बी घ्यायचं आपल्याला. ए आणि युनियन बी, त्यामध्ये आपण काय करतो, युनियन जर असेल तर हे पण एलिमेंट घेतो आपण, हे पण एलिमेंट घेतो आणि हे पण एलिमेंट घेतो आपण. एक्स वाय हे झेड एम एन, फक्त हे एकच वेळेस येतील एम एन आणि पी क्यू आर. युनिव्हर्सल सेट घ्यायचा आपल्याला. हा युनिव्हर्सल सेट म्हणजे सर्व एलिमेंट येतील, फक्त हे एकच वेळेस येतील, 2 वेळेस येणार नाहीत. म्हणजे एक्स येईल, वाय येईल, झेड येईल, हे एम एन येतील, हे पी क्यू आर येतील, हा एस आणि टी पण येईल कारण युनिव्हर्सलमध्ये आहेत ते एस आणि टी. हे एलिमेंट आपले युनिव्हर्सल सेटमध्ये येणार आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट हा आहे आपला, त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आपल्याला. म्हणजे काय घ्यायचं आहे,
युनिव्हर्सलमध्ये असणारे परंतु या सेटमध्ये नसणारे ते एलिमेंट घ्यायचे आहेत आपल्याला. पहा आता या सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे या सेटमध्ये ते नसले पाहिजेत परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असले पाहिजेत. ते एलिमेंट कोणते येतील आपले? PQR, PQR येईल, S आणि T येतील. PQR, S आणि T. हे M आणि N घेता येणार नाहीत कारण ते या सेटमध्ये पण आहेत. पहा बीचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे या बी सेटचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे ह्या बीमध्ये असणारे एलिमेंट आपल्याला घ्यायचे नाहीत, या व्यतिरिक्त परंतु युनिव्हर्सलमध्ये असलेले घ्यायचे आहेत. म्हणजे पहा यामध्ये एवढे एलिमेंट आहेत, हे नाही घेणार आपण, बाकी उरलेले सर्व घेणार. म्हणजे बी कॉम्प्लिमेंट कसा होणार आहे आपला? X Y Z S आणि T, S आणि T. त्यामध्ये M N येणार नाहीत. पहा A युनियन B त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. A युनियन B हा सेट काढलेला आहे आपण, याचे एलिमेंट काढलेले आहेत, त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे एवढे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलमध्ये जे उरतात ते घ्यायचे आपल्याला. पहा X Y Z येथे आहे, A युनियन B मध्ये X Y Z आहे, कॉम्प्लिमेंट सेटमध्ये ते घ्यायचे नाहीत. M N पण आहे, म्हणजे हे पण आहेत, आणि PQR हे पण आहेत. मग कोणते उरले? मग फक्त S आणि T. मग आपण ते याच्यामध्ये घेणार, S आणि T मध्ये. म्हणजे एवढ्या सेटमध्ये नसलेले परंतु युनिव्हर्सलमध्ये असलेले ते घ्यायचे आपल्याला कॉम्प्लिमेंटमध्ये, S आणि T. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.